आपल्याला म्हटलं का सर्वांना विचार करणाऱ्या लावणाऱ्या प्रगल्भ कविता ऐकायला मिळतील असं सर्व श्रोत्यांना वाटत असतं. मी जरा वेगळी कविता घेतली. आता जे प्रेमवीर जसे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जेवलास त्या जेवलीस का असे दिवसातून अनेक वेळा एकमेकाशी गुप्त करत असतात. 90च्या दशकातील ही प्रेमकथा आहे. त्यावेळेस प्रियकर प्रेयसीला एकमेकाला भेटणं ही बऱ्याच बंधना असतात. त्यावेळेची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रिय. प्रिय तू एक कळी आहे, प्रिय तू एक कळी आहे, पण तुझा बाप मात्र कली आहे. तुझा बाप मात्र कली आहे. तुझ्या माझ्या प्रेमाच्या जांभळ्या त्रिकोणात तुझा बाप लंब आहे, आगेचा बंब आहे. प्रिय तुझा भाऊ हा साप आहे, प्रिय तुझा भाऊ हा साप आहे, माझ्या डोक्याला नुसता ताप आहे. जणू काही ते माझ्या मागील जन्माचे पाप आहे, जणू काही ते माझ्या मागील जन्माचे पाप आहे. प्रिय तुझी आई साली बुवा आहे का बाई, तिच्या पोटी जशी तू निवडुंगात जाई. प्रिय तुझी आई साली बुवा आहे का बाई, तिच्या पोटी तू जशी निवडुंगात जाई. प्रिय तुझी बहीण धाकटी आणि नकटी, तुला दिली चिठ्ठी तर चोरून वाचते पण ठीक, तुला दिली चिठ्ठी तर चोरून वाटते पण ठीक. आणि प्रिय तू काळे केस पांढरे दात, काळे केस पांढरे दात, लाल होठ गोरे हात. प्रिय तू खरंच सौंदर्याची रंगपंचमी आहे, प्रिय तू खरंच सौंदर्याची रंगपंचमी आहे. आणि तुझे घर शिमग्याची धुळवड आहे, तुझे घर शिमग्याची धुळवड आहे, म्हणून तर माझी परवड आहे, म्हणून तर माझी परवड आहे. धन्यवाद. डॉक्टर अमित गुंजाळ या त्यांच्या कवितेतला प्रियकर दोघांच्याही मार्गामध्ये किती अडथळे पहा. त्या प्रियकराच्या मार्गातही अनेक अडथळे आणि डॉक्टर गुंजाळ यांची कविता सादरी करतानाही अनेक अडथळे आले. तरीही